जरंगेंच्या मागणीवर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न असं अजित पवारांनी म्हटलंय। फडणवीसांना एकटं पाडलं जात नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय। काल मुंबईत होतो, उद्याही मुंबईत जाणार असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मत मांडलेलं आहे। आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे। एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले, त्याच्यामध्ये क्रायसिसमध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण झालं। असं काही चित्र नाहीये। कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे। काय आपल्याला अडचण? फडणवीसांना एकटं पाडलं जात नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंबईत काल होतो, उद्याही मुंबईत जाणार असं